विकी ला पाहतोय आपण 2 चेंडू आणि 2 धाव 4 षटकांची मॅच आहे. आयोजकांची ही सूचना येते या गोष्टीची नोंद घ्या. 4 ओव्हरची मॅच. मिस्टो काय चेंडू बराच वेळ हवेत होता परंतु नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी मिसफील पाहायला मिळाली आणि इथे मात्र सातत्याने मिसफील पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तत्पूर्वी या 2 धावा पुनश्च धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. तापमानाचा विचार केला तर 26°C वर जाऊन पोहोचला. अशा रगरगत्या उडामध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही या चडोला आपण देखील अनुभवतो. आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहतोय भुल्लर महाराज चषक अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये चांगल्या लढती आपल्याला पाहायला मिळेल कारण की आज ओपन टीम्स पाहायला मिळतात. क्या बात आहे सर. रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा हा थ्रो होता आणि इथे मात्र यष्टांवरती डायरेक्ट थ्रो. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद बताशा आतमध्ये रोहित भालेराव. अर्थातच किडनी बाद होतोय. आक्रमकता नेहमीच असते त्याच्या फलंदाजीतून परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळत होता आणि लेझी रन घेण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावरती ही विकेट्स हा फार मोठा लॉस असेल फलंदाजी करत असताना आर्या 11 या संघाला कारण की फलंदाज रोहित भालेराव अर्थातच किडनी बाद होतोय आणि नवीन बॅटर बघायच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती संकेत आता मात्र सज्ज होतोय. संकेतला चांगले संकेत द्यावे लागतील कारण की एकंदरीत आज ओपनच्या टीम आपण पाहतोय ग्रामीण ओपन आणि त्या अनुषंगाने इथून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सर्व संघांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आय थिंक आमचे गणेश गायकर देखील ऍक्शन मध्ये क्या बात आहे. शॉट थर्डमॅनला ते देखील सज्ज होतं. एकंदरीत आज मुरबाड असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल या सर्व तालुक्यातील एक खेळाडू एकत्रित आणलेत. स्विंग डॉट बॉल कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला खेळ एकंदरीत पाहायला मिळतोय. विकी आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. पॉवर प्लेचं पहिलं मांडलेलं षटक हाताळतोय आणि धावसंख्या आतापर्यंत खर्च केली ती म्हणजे 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विकीचा पुनश्च हा चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजेच 5 धावा. 5 धावा धावफलकावरती. नयन धुमाल देखील आमच्या समवेत पुनश्च जोडले गेले. त्यांच्या सुवर्ण अक्षरांनी या स्पर्धेचा स्कोरबोर्ड सजवला जातोय. लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. मिस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आणखी एक विकेट डाऊन. फलंदाज होते बाद. माघारी परतावं लागेल. फलंदाज मोहित. बॅक टू द पवेलियन. छोटू यांच्याकडून कॅश प्राइज असेल. कुठल्याही गोलंदाजाने विकेटच्या हॅट्रिक घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. येणाऱ्या गोलंदाजांसाठी ही पर्वणी असेल. परंतु चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली विकीच्या माध्यमातून. आमचे डीजे मास्टर देखील थोडस आता मात्र विश्राम करत आहेत कारण की स्पर्धा देखील चालू आहेत. इव्हेंट्स देखील चालू आहेत. डे नाईट फॉर्मॅट नेहमीच चालू आहे आणि अर्जुन वसेटा क्या बात आहे. नवीन बॅटर पदाच्या आतमध्ये मनीष धुमाल यांचे अत्यंत जवळचे विश्वासू व्यक्तिमत्व अर्जुनला आपण पाहतो मताच्या आतमध्ये. अर्जुन वसेटा. इथून मात्र अर्जुनला चांगली कामगिरी करावी लागेल. अक्षय थेटे आता मात्र मताच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. आज खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये सर्व तारे सितारे आज एकाच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतात. मेन इन एक्सपिरियन्स अक्षय थेटे मान फ्रॉम नानकर आता मात्र सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. लेट पण थेट कार्यक्रम पाहायला आम्हाला देखील मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र अक्षय थेटे चांगला या ठिकाणी मात्र संघ बांधणी केला. रोमन 11 संघ आपण पाहतोय. क्या बात आहे. चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिटची संधी पुनश्च पाहायला मिळाली परंतु इथे मात्र यष्टांवरती चेंडू लागत नाहीये. एक खेळाडू नक्कीच या ठिकाणी मात्र एकत्रित केला. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये भिवंडीचा बुलंद अष्टपैलू खेळाडू अक्षय थेटे गोलंदाजी ट्रॅक वरती. यष्टांच्या पाठीमागे विचार केला मुरबाडचा बुलंद अष्टपैलू खेळाडू अर्थातच गणेश गायकर देखील.
चांगली या ठिकाणी मात्र संघाशी बांधणी गेले मनीष मी तर म्हणेन. ओ क्या बात आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला. तत्पूर्वी एकच धाव फलकावरती जोडली जाईल. अशा रगरगत्या उन्हामध्ये इथे मात्र क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आणि आज खऱ्या अर्थानं अंतिम दिवसामध्ये क्रिकेट रसिकांना देखील पर्वणी असेल. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू इथे मात्र पिच केला होता. परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे फॉर्मलिंग पाहायला मिळाले. तत्पूर्वी या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. अनेक स्पर्शाचा अनुभव असलेला खेळाडू मताच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. अक्षय थेट्टीची देखील नुकतीच झालेली स्पर्धा TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम विजेता संघामध्ये दाखल होता. त्याची गोलंदाजी देखील तितकीच दर्जेदार होती. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तर अनेक क्रिकेट रसिक देखील या मॅचचा आनंद घेतात. रोहित भालेराव किडनी देखील बाद झाले. तदनंतर मात्र जे धावा येत होत्या धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य आता मात्र गोलंदाज करतात. आडव्या पाटने ऑनसाइडला खेळायचं होतं परंतु एलिमिनेशन नाहीये. स्ट्रोक मध्ये डीप मधून लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी इथे मात्र 1 शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अति घाई संकटात नाही. 2 धावा जरूर कंप्लीट केल्या होत्या परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बाट पोहोचवली नव्हती. त्या अनुषंगाने इथे मात्र ही एकच धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 10 धावा. 4 षटकांची मॅच. भुल्लर महाराज चषक उल्हासनगरची आणबाण शान भुल्लर महाराज यांच्या नावाला साजेशी अशी स्पर्धा आपण पाहतोय. पुनश्च चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन फार आहेत आपल्या पेठाऱ्यातून. एक चेंडू अतिशय अचूक पद्धतीने हाताळण्यासाठी माहिर असलेला हा गोलंदाज म्हणजेच अक्षय थेटे आपण पाहतोय. क्रिकेटच्या पटलावरती नानकर गावाला मिळालेलं रत्न आणि आज ते साध्य देखील करतोय. ओ क्या बात आहे. परफेक्टली यॉर्कर होता आणि त्याच्यावरती इथे मात्र विकेट्स प्राप्त केली आहे. आणखी एक विकेट फलंदाजी करत असताना आर्या 11 या संघाला माघारी परतावं लागेल. फलंदाज संकेत बॅक टू द पवेलियन. यस डीजे मास्टर देखील आराम करतात कारण की उन्हाचा तडाखाच तेवढा. बसल्या बसल्या माणसाला कशी झोप लागेल हे सांगता येणार नाही. आणि नक्कीच क्रिकेट रसिकांना प्रेक्षकांना देखील सूचना असेल की अशा उन्हामध्ये आपण जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा. पाणी पित राहा आणि त्याचबरोबर जितकं सावलीमध्ये राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करा. छोटू पाकर्स यांचं देखील आम्ही स्वागत करतोय भुल्लर महाराज चषकाच्या वतीनं. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिल्या दोन्ही संघांच्या माध्यमातून. दौर का खेल समाप्त. इस बार गोलंदाजी ट्रैक पर विजय को आप देख सकते हैं. तीसरा ओवर लेके इस बार रिवर एंड से सच होंगे और स्ट्राइक एंड पर इस बार एज अ बैटर अर्जुन बसेता और उनके साथ नॉन स्ट्राइक एंड पर बंटी इस बार देखेंगे. अच्छी खासी यहाँ पर शुरुआत हुई है. गेंदबाजी अच्छी रही है रोमन 11 टीम की. वारिया 11 टीम को एक अच्छा सा फाइटिंग टोटल यहाँ से क्रिएट करना पड़ेगा मैदान के अंदर. गेंदबाज तैयार ऑन द मार्क राइट अबाउट द विकेट से. ओ इस बार अच्छी गेंद थी लेकिन ऑफ स्टिक से बाहर. अंपायर का इशारा आता हुआ इट्स अ वाइड गेट और 1 फॉर द ओवर का इशारा भी देता हुआ स्टेप आउट किया था एज अ बैटर अर्जुन बसेटा ने. इसलिए इस बार थोड़ी सी लेंथ खींची थी गेंदबाज विजय ने. अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. ओ स्विच हिट क्या बात है. लेकिन वहां पे फील्डर मौजूद रहेंगे शॉर्ट थर्ड मैन पे. अच्छी फील्डिंग वहां पे रही. आउटफील्ड फास्ट था. अगर ये गेंद हाथ से छूटती तो चौका जरूर आता था लेकिन अच्छी फील्डिंग शॉर्ट थर्ड मैन में फील्डर की तरफ. अच्छी गेंदबाजी हो रही है एक तरफ से अच्छी फील्डिंग भी हो रही है. इस बार अच्छा प्रदर्शन देखने को मिल रहा है. ओ इस बार पटकी हुई थी गेंद थी. इस बार स्लॉक स्विप करने का भी इरादा बना था. बैठक शॉट खेलने का इरादा बना था एज अ बैटर बंटी का लेकिन बैट और बॉल में कोई भी संपर्क नहीं हुआ. इस बार बैक टू बैक यहां से अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज विजय. पहली गेंद ऑफ स्टिक के बाहर थी वाइड आई थी. उसके बाद कमबैक करते हुए गेंदबाज विजय को हम देख सकते हैं. अच्छी गेंदबाजी हो रहा है. पहली ओवर में विकी ने अच्छी गेंदबाजी की. उसके बाद अक्षय थेटे उन्होंने भी अच्छी गेंदबाजी की और उसके बाद विजय को देख रहे हैं. और टोटल इस इनिंग में देखेंगे नयन तो एक भी चौका या छक्का अभी तक आया नहीं है.
अच्छी गेंदबाजी घटी है। ओ वापस से अच्छी गेंद थी, लेकिन इस बार अंपायर ने नो घोषित किया, क्योंकि पहले भी वार्न किया था गेंदबाज विजय को, 1 फॉर द ओवर का इशारा जरूर दिया था, लेकिन वापस से वैसी ही गेंद मैदान के अंदर इस बार देखने को मिली और तुरंत अंपायर विष्णु केने सर ने नो घोषित किया। ओ अच्छा गेंद था इसके ऊपर, अच्छा स्ट्रोक, लेकिन लॉन्ग ऑन पे कैच छूटता हुआ। कैचेस विन द मैचेस, लेकिन ये कैच भी पकड़ते तो कोई भी दिक्कत नहीं आती थी, क्योंकि ये फ्री हिट की गेंद थी, पिछली वाली गेंद नो थी। और इस बार एक रन अकाउंट्स में जोड़ता हुआ, एक रन के माध्यम से स्कोरबोर्ड जाता हुआ 14 रन ऑन द बोर्ड। इस बार अच्छी गेंद थी, वापस से डायरेक्ट हिट लगाने का जरूर प्रयास था, लेकिन इस बार कोई भी रिस्क नहीं ले रही है गेंदबाज भी। एक एक रन से अकाउंट्स धीमे धीमे आगे बढ़ता हुआ जा पहुंचा इस बार 15 पे, 15 रन ऑन द बोर्ड। अभी भी इस ओवर के कुछ गेंदे से वो मतलब 2 गेंदे। ओ क्या बात है, अच्छा गेंद था, उसके ऊपर एक करारा स्ट्रोक देखने को मिला, क्या बात है, अच्छा वहां पे प्रदर्शन। बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्डर का अच्छा सा बॉल रोकने का प्रयास था और उसमें सफल भी हुआ, और इस बार ये रन मिलेंगे 3, एक रन जरूर बचाई। आखिरकार देखा जाए तो डीप मिड विकेट से दौड़कर आए थे बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। आज बैटर को तब तक चांस भी मिला 3 रन लेने का, और उसी के माध्यम से स्कोर जाता हुआ 18 रनों की ओर। ओ फिर से एक बार अच्छी गेंद है, क्या बात है, गति भी उतनी थी इस गेंद के ऊपर। और इस ओवर की अंतिम गेंद आई है डॉट, और इस बार 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद स्कोरबोर्ड जाता हुआ 18 रन ऑन द बोर्ड, 18 रन अभी तक बने हैं। अच्छी गेंदबाजी घटी है। पहले ओवर में विकी आए थे, विकी ने 5 रन खर्च किए, उसके बाद अक्षय थेटे उन्होंने भी 5 रन खर्च किए, और इस ओवर में विजय को देखा जाए तो विजय ने भी 8 रन खर्च किए। टोटल 18 रन 3 ओवर की समाप्ति के बाद देखेंगे स्कोरबोर्ड की ओर। अंतिम गेंदबाज अंतिम ओवर लेके इस बार राहुल देखने को मिलेंगे। अभी अंतिम 6 गेंदों का खेल बचा, यहां से कमबैक करना पड़ेगा आज बैटिंग करते हुए टीम आर्या 11 को, क्योंकि जो पहले 3 ओवर में घटा इस बाद उसका मतलब दिखाना पड़ेगा। अच्छी गेंदबाजी हुई रही है और वहां से कमबैक होगा कि नहीं देखने को मिलेगा। आज बैटर अभी देखने को मिलेगा अर्जुन, और उनके साथ है बंटी। अभी तक एक भी चौका या छक्का इस इनिंग में लगा नहीं है। गेंदबाज तैयार, ऑन द मार्क। ओ क्या बात है, अच्छी गेंद थी, लेकिन वहां पे फील्डर तैनात है। डीप मिड विकेट पे वहां पे फील्डर तैनात थे। देखा जाए तो अच्छी गेंदबाजी भी हो रही है, अच्छी फील्डिंग भी हो रही है, और आज देखा जाए तो रोमन 11 टीम अच्छी खासी आगे बढ़ती हुई। ओ बैक ऑफ द हैंड, क्या बात है, वाइड का इशारा, मतलब रमन टीम यहां से कमबैक करेगी कि नहीं देखना पड़ेगा। रमन 11 उनके अगेंस्ट आर्या 11, इसका मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। अभी भी 5 गेंदों का खेल शेष है, यहां से कमबैक करना पड़ेगा, बड़े बड़े स्ट्रोक मारने पड़ेंगे। वापिस से वाइड, यहाँ पे वेरिएशन करने जा रहे हैं गेंदबाज राहुल, और उसके ऊपर बैक टू बैक दूसरा वाइड आता हुआ मैदान के अंदर। अच्छा खासा है टूर्नामेंट, अच्छा खासा है मैच भी देखने को मिलेगा, लेकिन अभी तक स्कोरबोर्ड का बारे में सोचेंगे तो 21 पे जाके पहुंचा। 21 रन ऑन द बोर्ड। ओ इस बार अच्छी गेंद थी, डॉट गेंद आती हुई मैदान के अंदर। एक तरफा सामना होगा क्या, ये भी प्रेक्षकों को देखना को मिलेगा। अच्छी गेंदबाजी कर रही है, अच्छा खासा और गट्टा हुआ, वो वहां पे स्वीट शीट किया और फील्डर ने वहां पे गलती की और गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। इस बार अच्छा खासा चौका। चौके की मदद से स्कोरबोर्ड जाता हुआ 25 रनों की ओर। 3 गेंदे अभी भी शेष है।
इस 3 गेंदों में और भी 1 या 2 अच्छे स्ट्रोक आने जरूरी है रमन 11 टीम को। क्या बात है, अच्छा स्ट्रोक देखने को मिल रहा है। इस बार गेंद जाती हुई डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाद बैक टू बैक है दूसरा धमाकेदार चौका। अर्जुन बसेता भी अच्छी खासी बल्लेबाजी करते हुए मैदान के अंदर। स्कोरबोर्ड जाता हुआ 29 पर जा पहुंचा स्कोरबोर्ड। बॉल देना मैदान के अंदर, इस बॉल को देना। ना 29 रन बने। अभी भी देखा जाए तो 2 गेंद से तो स्कोरबोर्ड जाता हुआ 29 रनों की ओर। इस ओवर में अच्छे रन आए अभी तक देखा जाए तो, 2 वाइड्स भी है, 2 चौके भी है, 10-11 रन आए इस बार इस गेंद में खर्च किया गेंदबाज राहुल ने। अभी भी अंतिम 2 गेंदों का खेल शेष है, यहां से अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। कमबैक करेंगे क्या राहुल, देखना पड़ेगा मैदान के अंदर। ओ इस बार अच्छी गेंद थी, धीमी गेंद थी और बड़ा स्ट्रोक आड़े बल्ले से खेलना चाहते थे, लेकिन इस बार दूसरी रन लेने का प्रयास और दूसरी रन की लेते हुए इस बार विकेट जाते हुए लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर की ओर से और एक ही रन मिलेगी और डगआउट में लौटना पड़ेगा एज बैटर बंटी को। अंतिम गेंद है इस इनिंग की शेष और स्कोरबोर्ड जा पहुंचा 30 पे। नए बल्लेबाज मैदान के अंदर नदीम दौड़ते हुए। अंतिम गेंद शेष है, इस बार अच्छा खासा मुकाबला देखने को मिलेगा। आर्या 11 और रमन 11 ये दोनों के टीम के बीच अच्छी खासी शुरुआत रही थी आर्या 11 टीम की। ओ स्विच हिट करने का इरादा, डायरेक्ट हिट भी लगाया लेकिन वहां पे कोई भी संपर्क नहीं है। अंतिम गेंद पे आई है 1 रन और इस बार 4 ओवर का खेल समाप्त होता है और 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड 31 रन और जीत के लिए अभी बनाना है 32 रनों की जरूरत पड़ेगी जीत के लिए रमन 11 टीम को। समर्थ 11 संघाचे संघनायक आणि दिया 11 संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगतच या। दिया 11 आणि समर्थ 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगतच या। टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या मध्ये। चला आपण टॉस साठी या प्लीज। समर्थ 11 आणि दिया 11 दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती असेल आपण टॉस साठी लगतच या। चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। आज अंतिम दिवस आहे त्या अनुषंगाने आज मेगा फायनल देखील आपल्याला जास्तीत जास्त षटकांची खेळावी, त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच वेळ वाचवणं गरजेचं असेल। आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। आफ्टर द लंच पुनश्च सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल। गणेश गायकर वेलकम, अक्षय थेटे देखील येतात वेलकम आपलं देखील सर्वांचं। सातत्याने त्यांचा देखील खेळ सुरू आहे, सातत्याने आमच्या देखील डे नाईट टुर्नामेंट सुरू आहेत आणि आजचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आमच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं आमच्या सर्व खेळाडूंचं आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। आणि जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्यात, त्या म्हणजे तब्बल 32 धावा बनवायच्यात। चला बाटस देखील जायचं आणि दिया 11 आणि समर्थ 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगतच या। टॉस साठी या आपण टॉस देखील करणार आहोत आणि पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल। करण धुळे देखील इन ऍक्शन मध्ये, क्या बात आहे। चांगली या ठिकाणी मात्र बांधणी केली आहे संघाची।
चला मॅच ऑन करायचे आणि आता मात्र इंडिया वर्सेस पाकिस्तान ही मॅच देखील सुरू झालेली आहे. जसजशा मॅचेस पुढे जातील आपल्यापर्यंत स्कोरबोर्ड देखील आम्ही पोहोचवत जाऊ, यात मात्र शंका नाही. कारण की वर्ल्ड कप आणि त्याचबरोबर ICCच्या जेवढ्या टुर्नामेंट्स असतात त्याच्यामध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व नेहमीच चांगलं राहिला. भारतीय संघाने आता मात्र नक्कीच गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र करतोय. आतापर्यंत चांगली सुरुवात करावी लागेल अगेन्स्ट दी पाकिस्तान. इंडिया वर्सेस पाकिस्तान ही मॅच देखील तितकीच महत्वाची असते. क्रिकेटमध्ये या मॅचला फार महत्व आहे. चला आपण लगेचच मॅच सुरू करायची आणि समर्थ 11 आणि त्याचबरोबर दिया 11 या सानिलजी मात्रे हे देखील इन ऍक्शन मध्ये असतील. आज सर्व तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल, उल्हासनगर असेल, डोंबिवली असेल, अनेक खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आता मात्र 32 धावांची आवश्यकता असेल आणि सलामीची जोडी मध्ये मध्ये राहुल त्याच्या सोबतीनं आपल्याला पाहायला मिळेल गणेश गायकर. दिया 11 संघाचे संगणक आपण लगतच या, कारण की समर्थ 11 संघाचे संगणक आलेला आहे. पहिला चेंडू होता, तेज तरार चेंडू होता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहित ला आपण पाहतोय. अर्थातच किडनी सज्ज झाला. पहिला चेंडू डॉट येतोय. दिया 11 संघाचे संगणक शेवटचा ऑफिशियल कॉल. आपण टॉस साठी लगतच या. फटका दमदार आहे. लॉफ्ट स्ट्रोक अगदी स्क्रीनच्या समोर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट षटकार. सोनू यांच्याकडून प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. या षटकारासाठी देखील असेल का सोनू? अच्छा, ये छक्के के लिए भी 200 रुपए का इनाम सोनू भाई की ओर से आता हुआ. क्या बात है. जितने भी छक्के आएंगे उतने छक्कों पे 200 का इनाम. स्वीट करण्याचा विचार होता आडवा बाटने, परंतु इथे मात्र बॉटम बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. हा चेंडू तो डॉट. एक तेरी एक मेरी असं समीकरण मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर मात्र हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. दिया 11 संघाचे संगणक आपण लगतच टॉस साठी या. इथे मात्र हा चेंडू देखील तितकाच दमदार होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून षटकार आला, तदनंतर मात्र लगेचच कमबॅक करतोय. स्ट्रायकिंगला बॅटर आता मात्र गणेश गायकरला आपण पाहणार आहोत. इथे मात्र बाटशी नरेश आणि फलंदाज होतोय बाद. शून्यावरती माघारी परतावा लागेल. गणेश गायकर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर आता मात्र योगेश देखील मधाच्या आतमध्ये दाखल होईल. संशय जितू शेलार देखील आहेत. वेलकम दादा, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. कारण की ठाणे ग्रामीण व्हॉट्सअप ग्रुप वरती ते देखील चर्चेत असतात. गणेश गायकर आज शांत राहिले. शुभेच्छा मनीष धुमाळ यांच्याकडून येतात की बाद झाले, कारण की त्यांची फटकेबाजी देखील पाहण्यायोग्य असते. नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर ते देखील होते आणि ती स्पर्धा देखील त्यांनी गाजवली. चांगला खेळ नेहमीच राहिला. नवीन बॅटर मध्ये आतमध्ये योगेश आणि समोर असेल किडनी गोलंदाजी ट्रॅक वरती. पुणे शापिल बॅक टू बॅक 2 विकेट संपादित केले गोलंदाज रोहितनं
आणि गेल्या पावलांनी आता मात्र माघारी परतावं लागेल. फलंदाज योगेश बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. समीकरण 32 धाबांचं असं वाटलं होतं की या धाबा सहजरित्या चेस होतील, कारण की जशी सुरुवात केली होती राहुलना फटका दमदार आला होता, षटकार आला होता. तदनंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाजीच्या जोरावरती मदारशा आतमध्ये आर्या 11 या संघाला आपण पाहतोय. चांगला खेळ एकंदरीत अशा दिवसामध्ये पाहायला मिळेल, कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, बलाढ्य संघ आहेत, ओपन टीम्स आपण पाहतोय. आणि त्या अनुषंगाने इथे मात्र क्रिकेटचं चांगलं समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मदारशा आतमध्ये आता मात्र कल्पेशला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावरती दाखल होतोय. दिया 11 संघाचे संघनायक सुल्तान, अपन लगेच या. दिया 11 टीम के सुल्तान भाई आपको जल्द से जल्द टॉस के लिए आना है, क्योंकि यहाँ पे समर्थ 11 टीम के कैप्टन पहले से मौजूद है. प्लीज इट्स अ हम्बल रिक्वेस्ट फॉर यू, आपको जल्द से जल्द आना है. असं दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज समीरला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिले. पहिल्या षटकामध्ये 7 धाबा खर्च केल्या गोलंदाज रोहितनं आणि 2 विकेट्स देखील महत्वाच्या प्राप्त केल्या. त्यामध्ये गणेश गायकरची विकेट्स असेल आणि योगेशची देखील विकेट्स महत्वाची संपादित केल्या आहे. आणि आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये आता मात्र धाबा बनवायच्या आहेत 25 धाबा. दिया 11 टीमची संघनायक देखील आलेले आहेत. आपण टॉस करून घ्या. दोन्ही संघाचे संघनायक आहेत, टॉस करून घ्यायचा प्लीज. अभिप भाई अजय आप टॉस कीजिए. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी सेन्सिबल जेंटलमॅन पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु अपील देखील झाली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता गोलंदाजाच्या माध्यमातून देखील. त्या अनुषंगाने हा चेंडू होते डॉट. दिया 11 टीमने टॉस जिंकला. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा स्वीकारलाय. समर्थ 11 या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. दोन्ही संघाने सज्ज राहा. दोन्ही संघांना पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. समीरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली होती रमण 11 संघाची, तशाच पद्धतीची गोलंदाजी आर्या 11 टीम देखील मदारशा आतमध्ये करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज समीरच्या माध्यमातून. ओ तिसरा चेंडू, क्या बात आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. कमालीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. इथे मात्र फुटवर्कचा कमी वापर पाहायला मिळतो मदारशा आतमध्ये. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहतोय राहुल, आतापर्यंत 3 चेंडू डॉट काढलेत राहुलने. अच्छी गेंदबाजी इस बार करते हुए मैदान के बीच समीर. 3 गेंदे अभी तक डॉट फेंकी है. ओ बैट का यहाँ पे हेज लगता हुआ, लेकिन अच्छा प्रयास था वहां पे कीपर का भी, लेकिन शॉट थर्डमान में वहां पे फील्डर मौजूद थे. 1 ही रन मिलेगी. अच्छी गेंदबाजी घटी है. इस बार स्कोर जा पूछा 8 रन की ओर. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 14 मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजेच 24. हो चांगला चेंडू होता, फक्त सन्मान दिला, टर्न झाला बॅकवर्ड पॉइंटला. हो इथे मात्र आउटफील्ड फास्ट आणि त्या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती मिळतील. या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात राहिली, चांगली गोलंदाजी राहिली आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकातील गोलंदाज समीरला आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली त्याने देखील.
बागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील येतोय डॉट आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावींची आवश्यकता असेल. सामना आता मात्र नक्कीच बॅलन्स स्थितीमध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 22 धावा बनवायच्यात. सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्या. पहिल्या षटकामध्ये रोहित भालेराववाले त्यांनी धावा खर्च केला, त्या म्हणजे 7 आणि या षटकामध्ये समीरनं देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि अर्थातच 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धाब्यांची आवश्यकता. 11.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. चांगला खेळ एकंदरीत पाहायला मिळतो. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. आर्या 11 त्यांच्या अगेन्स्ट रमन 11 अशी माशा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अरुणला आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 22 धावा अजूनही बनवायच्या. कमबॅक होईल का? इथून मात्र चांगला खेळ पाहायला मिळेल का? आमचे धनेश देखील आता मात्र खुश आहेत, कारण की आता लंच देखील झाला त्यांचा आज संडे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र त्यांनी देखील आस्वाद केला. डाळ मुंडी ये जाव्यात. गेम ऑन, लेट्स प्ले, शो द गुड गेम. फटका दमदार आहे, क्या बात आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढला. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं हा सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट षटकार. जेव्हा जेव्हा इनफिल्डच्या डोक्यावरून उजव्या हाताचा बाटर अशा पद्धतीचे फटके खेळत असतो, जरूर वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा हा फटका होता. प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि आतापर्यंत हा दुसरा षटकार येतो ऍज अ बॅटर राहुलच्या पाठ मधून. हा षटकार आला आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावेंची आवश्यकता असेल अजूनही. पुढेशा फक्त दिशा दिल्या, तेच तर चेंडू होता. चांगला चेंडू, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. राहुलने षटकार मारला, तदनंतर मात्र स्ट्राइक रोटेट करून देताना ऍज अ बॅटर मधाच्या आतमध्ये कल्पेशला आणि आता मात्र सेन्सिबल क्रिकेट मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे मात्र जेंटलमॅन पुश करो खुश रहोची भूमिका साकारली, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घडते चुकीला माफी नाही. नजर अटी, दुर्घटना घटी आणि सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. या 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 19 धाबा. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला संघर्ष पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून. तेच तर हा चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. डायरेक्ट हिटची संधी आणि इथे मात्र एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. आता मात्र 20 या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी 12 धावेंची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक 8 मध्ये बनवायच्यात 12. येस पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा, जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. येस रन नाहीये का? येस, कारण की डेलिब्रेट होता त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र
धाव मिळणार नाही आणि आता मात्र 13 धावा अजूनही बनवाव्या लागतील कारण की 19 धावा धावफलकावरती हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ओ क्या बात है चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. अजूनही सामना संपलेला नाहीये. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती जोडल्यात. अजूनही जिंकण्याचं समीकरण 7 चेंडू आणि 7 मध्ये बनवायच्या 13. 7-13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 7-12 नेहमीच पाहतो परंतु आता मात्र 7-13चं समीकरण मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती. हो तेच सरार चेंडू होता. यॉर्कर लाईन चेंडू आणि हा चेंडू देखील येतो डॉट. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्या 13. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता अरुणच्या गोलंदाजीवरती आणि तदनंतर मात्र स्ट्राईक रोटेट करून दिली राहुलनं आणि तदनंतर आज बॅटर कल्पेशने हे 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. आता मात्र जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या 13. चला टीम हडल नको लगेचच योग्य तो वेळ घ्या आणि गोलंदाजाला गोलंदाजी द्या प्लीज. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. सामना असा वाटला होता की एकतर्फी होईल परंतु कमबॅक केलं गेलंय. आज बॉल द्यायचा मधाच्या आतमध्ये. सहा चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेंची आवश्यकता. संशय जेपी देखील येतात. जयेश पाटील वेलकम. सुल्तान खान की टीम दिया 11. चला जाऊयात मागच्या दिशेला. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 13 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि इथे मात्र धावा प्रवेशात 13. हो फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल बसून केला. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हा षटकार. हा षटकार आला आणि इथे मात्र हा फटका देखील दमदार. क्या बात आहे. चेंडू सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार आणि आता मात्र या षटकार आणि चौकारानं विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना मधाच्या आतमध्ये रमन 11 या टीमला आपण पाहतोय. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावेंची आवश्यकता असेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता. या बॉलला विन नाही आलं जेवणार नाही सर. 3 धावेंची आवश्यकता. संदेश वाल्मिकी आहे का? संदेश वाल्मिकी का? गोलंदाज तयार. ओ फटका दमदार आणि त्याच्यावरती हा विजय स्ट्रोक चौकार. प्रेडिक्शन मनीषजी नेहमीच करतो आम्ही देखील कारण की अनेक स्पर्धा पाहतोय आणि आज चांगला खेळ राहिला. खूप खूप अभिनंदन रमन 11 टीम. हार्ड लक टफ लक आर्या 11 हार्ड लक किडनी आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट राहुल ज्याने एकतर्फी हा किल्ला लढवला. 28 धावा आपल्या संघासाठी जोडल्या आणि राहुल ठरला या मॅचचा हिरो. राहुल आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपल्याला दिला जाईल आणि पुढील मॅच दिया 11 त्यांच्या अगेन्स्ट समर्थ 11 दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि जशी मॅच सुरू या आवाज ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र
वॉइस ऑफ वरप मनीष धुमाल. थँक्यू. चला सोनू सोनू यांच्यावर जे पारितोषिक लावलेलं ते आपण त्यांना देतोय. काय सुरेख फलंदाजी केली सोनू यांनी. तब्बल 3 षटकारांचा मानकरी झाला. राहुल राहुल याला पारितोषिक दिलं जातं सोनूच्या माध्यमातून. बघा सोनू यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण पाहत असतो शाळा विभागातून जरी खेळाडू खेळत असले तरी पण त्यांचे 200, 500, 1000 असे पारितोषिक लावतच असतात. सोनू त्याला 500 रुपये 700 रुपये काय असेल तर द्यायचे त्यांना. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचे राहुल. चला मैं नजर साहब को गुजारिश करूंगा. बघा नजर सर आपके शुभ हस्ते आप मॅन ऑफ द मॅच प्लीज नजीर भाऊ. बघा नजीर साहेब यायचं तुम्ही आपल्या शुभ हस्ते आपल्याला नाणेफेक देखील करायची आहे. यापुढील होणाऱ्या सामन्याची आपण कुठे जायचं नाही आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील द्यायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वेल प्लेड शाबाश. बघा कुठे जायचं नाही आपण विनर संघ. कारण यानंतर जी लढाई होणार तो विनर विनर असा सामना आपण खेळून घेणार आहोत. याची नोंद करायची आहे प्लीज जरा. आणि एका बाजूला आपण पाहतो दिया 11 आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे संघ असणार आहे समर्थ 11. चला दोन्ही संघ लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. घड्याळात वाजलेत आतापर्यंत आपण पाहतोय 2:50 झालेले आहेत आणि 2:52 मिनिटांनी ह्या मॅचचा चेंडू पडणं अनिवार्य असणार आहे.